हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आपण जाणार आहे शिर्डीला. आता मी बदलापूरमध्ये रात्रीचे 12 वाजलेत आणि आता आपण निघणार आहे शिर्डीसाठी. सो आज घेऊया साईबाबांचं दर्शन. साईबाबांचा बुलावा आला आहे, त्यामुळं आपण निघालो आहे आता. सो आता ह्या सोसायटीमध्ये आहेत आणि इथली एक बेस्ट गोष्ट मला वाटली ही लाईट जी दिसते, ही सोसायटी आहे. नाईटमुळे आता व्यवस्थित दिसत नसतं आणि सोसायटीच्या गेटच्या बाजूलाच केवढं मोठं मैदान आहे. तर नाईटमुळे एवढे दिसत नाही, पण जी लाईट आहे तर लाईटच्या बॉर्डरवरनं बघू शकता तुम्ही. खूप मोठं मैदान आहे, भारी आहे वॉकिंग करायला वगैरे, खूप छान आहे. सो भेटूया तुम्हाला आज समृद्धीचा पुन्हा एकदा प्रवासामध्ये. सो मित्रांनो, समृद्धी महामार्गचा हा आपला पहिला ब्रेक शिर्डी ट्रिपचा. आपण नेहमीच येताना इथे थांबतो, कारण जवळजवळ मुंबईमधून आपण 12ला निघालो तर 3ला पोचलो आणि इथे ब्रेक घेतला आहे. आणि या पंपावरती आता CNG प्लॅन्ट बसवायचं काम चालू आहे. पाठीमागं बघू शकता, आता अंधारात नाही दिसत आहे एवढं, पण CNGचा किट बसवायचं चालू आहे. सो आपल्याला इथे पण काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षात इथे CNG भेटेल. सो आता इथून निघूया आपण शिर्डीसाठी. 4 वाजेपर्यंत एका तासात पोहोचू इथून. शिर्डीचे साईबाबा अंदाजे 1838 15 ऑक्टोबर 1918 हे 19व्या-20व्या शतकातील एक महान भारतीय आध्यात्मिक संत आणि फकीर होते, जे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे वास्तव्य करत असत. 5 त्यांनी श्रद्धा व सबुरी, विश्वास आणि संयम हा मूळ मंत्र दिला. 1 सर्वांवर प्रेम करणे, जात धर्मभेद विसरून मानवता जोपासणे आणि सबका मालिक एक ही शिकवण त्यांनी दिली. 3-6 साईबाबांची माहिती आणि जीवन. 1 उगम आणि आगमन. साईबाबांच्या जन्माविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु ते अंदाजे 1858च्या सुमारास तरुण वयात शिर्डीत आले आणि 1918 मध्ये समाधी घेईपर्यंत तेथेच राहिले. 4-6 काही मान्यतेनुसार त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्यांना एका सुफी फकीराने दत्तक घेतले होते. 4-2 शिकवण. बाबांनी स्वतःची ओळख, भक्ती, दान आणि आंतरिक शांततेवर भर दिला. 3 त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. 3 शिर्डीतील वास्तव्य. ते एका जुन्या मशिदमध्ये राहत असत, जिला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले होते. 4 प्रमुख तत्व. सबका मालिक एक. सर्वांचा मालक एकच आहे. या सूत्राद्वारे त्यांनी देवाची एकताच प्रतिपादन केली. 6-5 समाधी. 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी त्यांनी शिर्डी येथे समाधी घेतली. 5-14 रिटर्न आते टाइम में शिरडी से आना है या अलग रास्ता है? नहीं, शिरडी से ही आना है. शिरडी से और दो रूट है वैसे. इधर से आ सकते हो, उधर से भी आ सकते हो. वही मैं बोल रहा कि अभी 1 घंटा है ना, तो उधर भीड़ हो जाता है, क्योंकि शिरडी से करके उधर सब लोग जाते हैं ना, तो उधर भीड़ होता है शनि शिंगणापुर के लिए. आ गया. खोलो ना ऐसे. मतलब एंट्री और एग्जिट सेम ही है. इसके लिए बहुत टाइम. अच्छा. दादा, अभी ये जो प्रसाद है ना उधर, हाँ, उधर की इधर पार्किंग रहेगा, वहाँ पर जाते हैं, प्रसाद खा लेते, उसके बाद शनि सिंगर जाते. सबको भूख लगा. हाँ, लेकिन प्रसाद के लिए 10 बजे बोला ना आपने. हाँ, 10 बजे बोला. उधर की तरफ रखिएगा, जो टिफिन वगैरह देखेंगे, थोड़ा बहुत करेंगे. जाने में 2 घंटा लगेगा ना उधर. हाँ, 2 घंटा लगेगा. वही भीड़ हो जाएगा फिर उधर भी. इधर के लोग सब उधर ही जाते हैं ना.
पार्किंग का देखते हैं क्या सीन है। और आधे लेने उधर सीट कॉल करके और सीट तो लाइन में कितने उधर है सो मित्रांनो दर्शन वगैरे छान झालं. आता आलो आहे भोजनासाठी आणि इथं फ्री तिकीट काढलेलं आहे, भेटलं आहे आपल्याला. आणि इथं 10 वाजल्यापासून भोजन चालू होतं. चला तर आतमध्ये जाऊया आता. येथील श्री साईबाबा प्रसादालय साई भोजन हे जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नपूर्णा केंद्रांपैकी एक असून येथे दररोज हजारो भाविकांना चविष्ट आणि सकस भोजन मिळते. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट मार्फत चालवले जाणारे हे प्रसादालय सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते, जिथे एकाच वेळी 5500 हून अधिक लोक जेवू शकतात. शिर्डी साई भोजनालय प्रसादालय मुख्य माहिती. 1. स्थान शिर्डी साईबाबा मंदिराच्या जवळ. 2. प्रसाद वेळ सकाळी 10 ते रात्री सकाळचे 10 सलग. 3. प्रसाद स्वरूप अत्यंत माफक दरात सुमारे रु. 10 ते 20 अनलिमिटेड जेवण मिळते, ज्यामध्ये गरम पोळी, भाजी, वरण, भात आणि गोड पदार्थ, बुंदी, लाडू यांचा समावेश असतो. 4. क्षमता एका वेळी 5500 भाविक बसू शकतात, तर दिवसाला 1 लाखाहून अधिक लोक प्रसाद घेऊ शकतात. 5. सुविधा प्रसादालयात व्हीलचेअरसाठी सुलभ प्रवेश आणि पार्किंगची सोय आहे. आणि 6. स्वच्छता आधुनिक यंत्रांचा वापर करून येथे अत्यंत स्वच्छ आणि गरम जेवण बनवले जाते. सो मित्रांनो ह्या आहे सौर ऊर्जा सोलरचा. पूर्ण वरती बिल्डिंगला सोलर बसवलं. आणि आपण जिथं जेवण केलं त्याच्या बाजूलाच शिवतीर्थ प्रदर्शन आहे. ते आता बघितलं, आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळं काही जास्त शूट करता आलं नाही. आता आपण बाहेर आलो. खूप छान असं मावळे वगैरे राहिलेत आणि आतमध्ये प्रदर्शनच्या इथे तलवारी, वाघनखे वगैरे, पुस्तक, बुक वगैरे भरपूर ऐतिहासिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. सो दोस्तों हमारा दर्शन हो गया है. सर से पूछते कैसा रहा उनका एक्सपीरियंस, कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा. अच्छा लगा. सर थोड़ा सा शर्मा रहे, ज़्यादा बात नहीं कर रहे. तो अभी यहाँ से निकलते हैं शनि शिंगणापूर के लिए और उधर देखते हैं कितना भीड़ है वगैरह. अभी आता 11 वाजलेत. आता पोचू 2 तासात शनि शिंगणापूरला पोचून दर्शन करून नंतर बॅक टू बदलापूर. ते शनी शिंगणापूर प्रवास आणि माहिती. 1. अंतर अंदाजे 75-80 किलोमीटर. 2. प्रवास वेळ 1.5 ते 2 तास स्वतःची गाडी किंवा बसने. 3. मार्ग शिर्डी पेक्षा जास्त राहता पेक्षा जास्त कोपरगाव मार्गे पेक्षा जास्त निमगाव पेक्षा जास्त शनी शिंगणापूर. 4. मुख्य आकर्षण स्वयंभू शनिदेवाचे मंदिर, घरांना दरवाजे नसलेले गाव, तेल अर्पण करण्याची परंपरा. आणि 5. विशेषता विकिपीडियाच्या माहितीनुसार शनिदेवाचा महिमा अफाट आहे आणि येथे चोरी होत नाही अशी मान्यता आहे. शिर्डीहून अनेक भाविक सकाळी निघून शनी शिंगणापूरचे दर्शन घेऊन दुपारी परततात. प्रवासासाठी खाजगी टॅक्सी किंवा एमएसआरटीसी बस उपलब्ध आहे. ଭଳିଆ କୋଉଠି ଜଗିବାକୁ ଗଲେ ପଡୁନି. 12 ଘଣ୍ଟା ତ ଆମର ହେଇଗଲା, ଭଲ ହେଲା. 24 ଘଣ୍ଟା 20 ଘଣ୍ଟା 2 ଦିନ ଏଇଠି ସିଷ୍ଟମ ଠିକ ନାହିଁ. ଏଇଠି କ'ଣ ଗହଳି ହଉନି? ଆରେ ଏଇରେ କ'ଣ କହିଲ ଆହୁରି ଜଲ୍ଦି ହେଇଥାଏ. ଯୋପଟେ ଲୋକ ଆଉ ଯଦି ଦର୍ଶନ କରି ଫେରିଲା ଯାଇ ଅନ୍ୟ ଲୋକ ଅଟକାଉଛନ୍ତି.
दुपारचे 3 वाजलेत आता आणि शनी शिंगणापूरचं पण दर्शन झालं. शनी शिंगणापूरला आपल्याला CNG पण भेटला. सो आता आपण निघतो एक 5-10 मिनिटामध्ये इथून बॅक टू मुंबई. शनी शिंगणापूरला खूप भारी वातावरण आहे आता सध्या, एकदम थंडगार. आज एका दिवसामध्ये 2 दर्शन खूप छान झाले. तू भाऊ नाही सीट रे निकल मजा उठून मग शेतात वाय पडे आगे लो जा जा रे पप्पा जाऊन गेलो आगलो जा रे येडे घरे येऊन पछी दाबू अच्छा तोडे तुला मत हेडी हेडी आय रे ओरे गले जाऊनी जानी घेऊ अटे रोज रोज भाई दाबा भाई हां कने दे आगे मंगळ से आगे काटा पड़ते दो हां दो जरा करते नहीं अरे चटती रह चटती रह किधर गए और बाकी लोग आ रहे थे किधर चले गए कौन है दीदी हेलो कौन है ना क्यों ना को दुकान से जल्दी जल्दी गया किती आहेत? गानो जर्सी काय आहेत ना? दर्शी हो सारा दर्शी ये बाबा का कुछ ए निको अरे तो नंबर घर जाते जाओ ना हो ना रानात काय ऊस लावलं? हा ऊस आहे गहू आहे कांदे कांदा पण आहे. हा कांदे लागून केले आता सगळी बागायतच ना? हा इकडं पाणी भरपूर आहे ना हा ना. बाग आहे शर्यती वगैरे नसेल नेत आहे ना? काय ते शर्यतीला पहिलं वगैरे नाही शर्यत चालते पण आपण याला येत नाही चालतं ना शर्यतीला चालतं? हा फक्त त्यांना लहान शिकावं लागतं. हां शिकवायला. शिकवलं का हां हां बरोबर शर्यतीला चालते शर्यतीमध्ये सध्या हेच नंबर 1 होय ना. हा पळायला हे लय तराट हा होतात का इकडे शर्यती? हा होतेच ना उन्हाळ्यामध्ये होतात. आपल्या खेडेगावची यात्रा असली का हां हां हां. यात्रा शेवट असला का अच्छा शेवटची दिवशी बैल शर्यत अच्छा. सगळं कुस्ती हागावा बिगामा सगळं झालं की मग बैल शर्यत असते. उस्म हा आपल्या शेतातलाच हा आहे ते की काय ते पलीकडे तिथं मोठा आहे काढायला आलाय? हा अरे वा. काढायला आपण मग इकडे आणतो अच्छा मिलला देत नाही मग हां बरं आहे घरातला. कोण नाही टेन्शन मधलं एकदम मजबूत आहे ना? नाही 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 तुटणार नाही तुटल नाही ना? बनवताना
सो मित्रांनो मस्तपैकी आता ऊसाचा रस पिला आणि ह्या आपला ट्रिपचा शेवटचा स्टॉप म्हणजे आता इथून नॉनस्टॉप जायचं कारण आता 4 वाजत आलेत. सध्या आता आपण शनी शिंगणापूरमध्येच आहे. बघा गाया वगैरे जर्सी गाया या दादांच्याच आहेत. ते ऊस दिला ऊसाचा रस दिला आराम करतायत. दुपारची सुट्टी झाली त्यांची आणि इकडे त्यांची शेत आहे ऊस आहे ऊसच लावला आहे. तोच ऊस काढून ते बोलले की जास्त गुराळात पाठवत नाहीत. काकू बिल्ला काम नसतं. हाँ आजा 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 आजा. अरे डरो मत आजा. अरे यार डर रही. हाँ अरे मत डरो आ जाओ. कैसा मारता है देखो तो सही.